मित्रांनो, असा दिवस आहे का ज्या दिवशी केलेली एक छोटीशी कृती ही आयुष्यभर तुमच्या सोबत राहते। एक असा दिवस ज्या दिवशी घेतलेलं सोनं, केलेले दान किंवा केलेली प्रार्थना कधीच कमी होत नाही, उलट वाढतच जाते। आणि तुम्हाला माहिती आहे का, हा दिवस फक्त समृद्धीचाच नाही तर आपल्या पितरांच्या आशीर्वादांशीही जोडलेला आहे। नमस्कार, मी प्रियंका, सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया, ज्याला ग्रामीण भागात आखाजी असंही म्हणतात। या सणामागची खरी कथा, परंपरा आणि त्यामागचा गूढ अर्थ बघूया। अक्षय म्हणजे कधीही न संपणारं आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील तिसरा दिवस। म्हणजेच हा असा दिवस आहे ज्या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य, दान, जप, तप किंवा नवीन सुरुवात अक्षय फळ देते। म्हणूनच हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो। या दिवशी कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते। पण अक्षय तृतीया इतकी खास का आहे बरं? यामागे आहेत काही अद्भुत पौराणिक कथा आणि असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला। अन्यायाविरुद्ध उभं राहणारा आणि धर्मासाठी लढणारा हा अवतार या दिवसाला शक्ती आणि प्रेरणा देतो। त्याचबरोबर महाभारतातील एक सुंदर प्रसंग सांगतो की वनवासात असलेल्या पांडवांना भगवान श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिलं होतं। एक असं पात्र ज्यातून अन्न कधीच संपत नव्हतं। याच दिवशी पवित्र गंगा नदी पृथ्वीवर अवतरली अशी ही मान्यता आहे। त्यामुळे हा दिवस पवित्रता, शुद्धता आणि नव्या ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। अक्षय तृतीया म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे सोने खरेदी। कारण असं मानलं जातं की या दिवशी घेतलेलं सोने कधीच कमी होत नाही तर सतत वाढत राहतं। पण हा सण फक्त संपत्तीपुरता मर्यादित नाहीये बरं, तो आहे श्रद्धा आणि कृतज्ञतेचा उत्सव। महाराष्ट्रात या दिवशी एक अतिशय सुंदर आणि भावनिक परंपरा पाळली जाते, पितरांच्या स्मरणाची। या दिवशी कुंभपूजा किंवा उदक कुंभदान केलं जातं। पाण्याने भरलेला मातीचा कलश, त्यावर चंदनाचा लेप, आंब्याची डहाळी आणि आंबा ठेवून तो पितरांच्या नावाने अर्पण केला जातो। अशी श्रद्धा आहे की या विधीमुळे पूर्वजांच्या आत्म्याला तृप्ती मिळते, त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतात। याच दिवशी घराघरांमध्ये गोड सुगंध दरवळतो, कारण बनतो खास नैवेद्य। आंब्याचा रस म्हणजेच आमरस आणि पुरणपोळी। हा नैवेद्य पहिले पितरांना अर्पण केला जातो आणि मग त्यानंतरच घरातली मंडळी आंब्याचा स्वाद घेतात। यात एक खोल अर्थ दडलेला आहे। आपण जे काही मिळवतो त्यात आपल्या पूर्वजांचा वाटा आहे आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणानंतरच आपण त्या आनंदाचा स्वीकार करतो। खरं तर पारंपरिक पद्धतीनुसार अक्षय तृतीयेपासूनच नवीन हंगामातील आंबे खायला सुरुवात केली जायची। विशेषतः कोकणातील हापूस आंब्याची लोक आतुरतेने वाट पाहायचे। त्यापूर्वी आंबे कोवळे असायचे आणि त्यामुळे या शुभ दिवसाची प्रतीक्षा केली जायची। म्हणजेच हा सण निसर्ग, ऋतू आणि आपल्या संस्कृतीतील नातंही जपतो। अक्षय तृतीया म्हणजे आपल्या मुळांशी जोडणारा दिवस। तो आहे कृतज्ञतेचा, श्रद्धेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस। पूर्वजांच्या ऋणांमधून मुक्त होण्याचा आणि निसर्गाने दिलेल्या पहिल्या गोड फळाचा, आंब्याचा आदराने स्वीकार करण्याचा दिवस। म्हणूनच या अक्षय तृतीयेला तुम्ही काय करणार आहात? फक्त सोने खरेदी की एखादं चांगलं कर्म जे तुमच्या आयुष्यात कायमचं अक्षय ठरेल? कॉमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। सोल स्पिरिच्युअलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना अक्षय तृतीयाच्या मनस्वी शुभेच्छा।